नागपूरच्या अजनी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून एका मोठ्या कारवाईत 120 नायलॉन मांजा चक्रीसह तब्बल 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलिसांनी एका गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून ही मोठी कारवाई केली आहे। रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचून एका ई-रिक्षाची तपासणी केली असता त्यात चक्क बंदी असलेला घातक नायलॉन मांजा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपी एहतेशाम खान सलीम खान वय 19 वर्ष राहणार यशोधरा नगर आणि मोहम्मद महबूद आलम वय 23 वर्ष राहणार कडमना यांना अटक केली आहे। पुढील तपास अजनी पोलीस करत आहे। नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मांजा विक्री यावर कारवाई करण्याचा सुरू आहे। तरी दिनांक 21/12/2025 रोजी पोलीस स्टेशन अजनी येथील तपास पथकातील पोलीस अंमलदार नरेश रावण व पोलीस अंमलदार 14-173 यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम हे ई रिक्षा क्रमांक 49 CF 1659 ने नायलॉन मांजा माल घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येत आहे। त्या मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांना देऊन तसेच सोबत स्टाफ पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, पोलीस अंमलदार दादाजी माडेमवार यांचेसह सर्व स्टाफने शासकीय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे 2 पंचांना घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जाऊन सदरच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी 2 इसम एहतेशाम खान सलीम खान वय 19 वर्ष राहणार संघर्षनगर टिपू सुलतान चौक मतीन किराणा स्टोअर समोरील गल्ली सायरा शेख यांच्या घरी किरायाने यशोधरा नगर नागपूर, तसेच आरोपी क्रमांक 2 मोहम्मद महबूब आलम मोहम्मद मुस्ताक शेख वय 23 वर्ष राहणार माजरी पार्वती नगर फुलबगीचा पाण्याच्या टाकीजवळ असे नागपूर ई रिक्षामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा असलेले साबूत चक्री बंडल असलेले मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आला। घटनास्थळी सदरचा प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाचे 120 साबूत चक्री बंडल, 1 ई रिक्षा, 2 मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला आहे। नमूद आरोपी हे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा साबूत चक्री बंडल मुद्देमाल समोर मिळून आल्याने त्यांचे हे कृत्य कलम 5.15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 व कलम 223 भारतीय न्याय संहिता प्रमाणे असल्याने त्यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे।